नमस्कार, मी स्मृती चोपतकर आणि तुम्ही पाहतात अभिजित भारत. आज एका नव्या मुलाखतीसह आपण पुन्हा एकत्र आलो असून मराठी इंडियन आयडलचे काही स्पेशल गेस्ट आपल्यासोबत आहेत. अ, तुम्ही नाव सांगा तुमचं. सर, नाव सांगा. माझं नाव विजय. विजय. सर, तुमचं. माझं नाव दशरथ जोगदंड आहे. सर, आपलं नाव. माझं नाव हरीश खेडकर. आज आपण या स्पेशल गेस्ट सोबत थेट संवाद साधूया. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठी इंडियन आयडलचा एक भाग बनून तुम्हाला कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं आणि मला खूप मस्त स्पेशल काहीतरी वेगळं वाटलं मस्त. दशरथ सर, तुम्ही सांगा की इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला परफॉर्म करायला मिळेल, याचा तुम्ही कधी विचार केला होता किंवा कसं वाटतं? कधीच नव्हता विचार केला आणि खूप मस्त वाटते. मी आता जे इंडियन आयडल मध्ये गेल्यामुळेच जे मला लोक ओळखतात की हा व्यक्ती इंडियन आयडल मध्ये होता म्हणून. तुम्हाला तुमचा फेवरेट सिंगर कोण आहे आणि कोणासोबत तुम्हाला काम करायला आवडेल? माझा फेवरेट सिंगर तसा जुन्यामधून किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि सोनू निगम आणि नवीन मधून अरिजित सिंग आणि श्रेया मामा. आणि कोणासोबत काम करायला आवडेल तुम्हाला दोघांना? मला म्युझिक मध्ये मला म्हणजे मी तसं ढोलक वाजवतो. मला कुठलं पण इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडतं. मला म्हणजे ज्याच्यासोबत मला काम करायला मिळालं मला सगळ्यांसोबत काम करायला आवडेल. सर, तुम्हाला कोणासोबत काम करायला आवडेल? जसं की अजय दादा आहेत आणि अवधूत दादा आहेत, यांच्यासोबत काम करायला आवडेल. माझा समोरचा प्रश्न असा आहे की म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचं करिअर कसं बघता समोर? हा, आम्ही मॅम म्हणजे आम्ही गाणे ऐकतो आणि वाजवतो. म्हणजे आम्हाला ऐकूनच आम्ही सगळं करतो म्हणजे. आणि आम्हाला प्लॅटफॉर्म म्हणजे मिळाला म्हणजे आम्ही प्रोग्राम मधून म्हणजे स्वतःला हे करतो. दशरथ सर, तुम्ही सांगाल की समोर जी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ज्यांना यायची इच्छा आहे, तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? मी त्यांना हेच मेसेज, आता कसं सोशल मीडिया झालेला आहे, सोशल मीडियाद्वारे तुम्ही तुमचे व्हॉइस वगैरे हे करून लोक मग तुम्हाला बघतील. मग ज्याचा व्हॉइस आवडला ते, जसं आता बरेचसे ऑर्केस्ट्रा आहेत तिथे तुम्हाला काम मिळेल. सोशल मीडियामुळे लवकरात लवकर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल. सर, तुम्ही सांगा की तुम्ही ही जी पूर्ण टीम आहे यांना तुम्ही बघता, यांच्याशी कोऑर्डिनेट करता आणि त्यांचं सगळं सोबत घेऊन त्यांना चालता. तर तुम्ही हे सगळं कसं मॅनेज करता आणि तुम्ही म्हणजे सुरुवात कशी झाली? सर्वप्रथम मी अभिजित भारत ह्या ग्रुपला खूप मनापासून आभार व्यक्त करतोय की या छोट्याशा गावाच्या म्हणजे एक चेतन सेवांकुर आश्रमातली ही मुलं आहे. एकतुंबरा नावाचं एक गाव आहे, त्या गावावरनं इथे आले आणि तुम्ही एवढा मोठा हे जे मंच उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून या चेतन सेवांकुर आश्रमच्या वतीने खूप खूप धन्यवाद म्हणू इच्छितो. आणि मी या मुलांची जर्नी आणि माझी अशी राहिली की 2014ला आम्ही एक शाम देश के नाम एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता. मग त्या प्रोग्राम मध्ये आम्हाला असं वाटलं होतं की काही ना काही एक मतीन भोसले जे 456 तब्बल फासे फारदी मुलांना शिकवतात त्या शाळेला मदत करायची होती. ती मदत करायची होती असा विचार केला की मग एक आपण शो ठेवायचा, म्युझिक शो. त्यामध्ये आमची भेट झाली 2014ला. आणि मग त्यांनी गाणं म्हटलं आणि लोकांना आम्ही एक अट ठेवली होती की तुम्ही येताना पुस्तकं, पेन आणि काही पैसे त्या शाळेला मदतीसाठी पाठवा. जिथे आपल्या देशाचं भविष्य शिकत आहे त्यांना मदत करायची भावना आमची होती. मग यांनी गाणं म्हटलं आणि मग आम्ही तो शो ऑर्गनाईज केला. एक ट्रक सामान आम्ही त्या पुस्तका, पेन त्या शाळेला पाठवलं. मग तेव्हापासून ती जर्नी सुरू झाली. मग कुठेतरी ते एक माणुसकीचा किडा तिथे जाणवला आणि 2014 पासून आजपर्यंत आमचा जो प्रवास राहिला हा म्हणजे अप्रतिम. म्हणजे आम्ही एवढे शो केले की 20 ते 30 लाख रुपये कमवून तिथे एक आश्रम बांधण्यात आला शो करणं. म्हणजे यांनी कधी कोणासमोर हात नाही पसरले. या मुलांनी आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवली आणि इतर समाजाला जगण्याची प्रेरणा देणारे हे संपूर्ण मुलं आहे. मला असं वाटते की यांच्यामुळे आपली ओळख होते. हमारी क्या पहचान है यार, ईश्वर ने तो हमको सब कुछ दिया है. देवाने आम्हाला सगळंच काही दिलंय. पण विचार करा की यांना ईश्वराने काही नाही दिलं. पण ही मुलं, मैं बताया था तभी कि ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान रुक जाते हैं जब आग लगी हो सीने. आणि संपूर्ण आमच्या लोकांना आग लावणारी, समाजाला प्रेरणा देणारी ही संपूर्ण
दृष्टीहीन बांधवांची टीम आहे. अं, यांच्याकडे एक वेगळं टॅलेंट आहे आवाजचं हातात. बिलकुल बिलकुल तर मला एक छोटस काहीतरी तुम्ही बिलकुल. ऐकवू शकाल? एक अजय अतुल दादा यांनी टाळ्यांवरती झिंगाट गाणं म्हटलं होतं. आणि बघा एअरटेलची ट्यून तुम्ही ऐकली असेल. एअरटेलची ट्यून टाळ्यांनी ह्या तुमच्यासमोर घेऊन येते. बिलकुल. ओके. वाह, वाह, वाह. खूपच सुंदर, खूपच सुंदर. दशरथ सर, तुम्ही इंडियन आयडलच्या टॉप 30 पर्यंत पोहोचले होते. तर तुम्ही तिथे कुठलं गाणं म्हटलं होतं त्याचं एक छोटंसं आम्हाला ऐकवून द्या. एक भक्तिगीत होतं. त्या भक्तिगीताचा एक मोकळा ऐकवतो. वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे हो वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे हो वेणू नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू. बघितलं तुम्ही, कलेची साथ असली आणि काही करून दाखवण्याची इच्छाशक्ती असली तर तुम्हाला कुठलीही गोष्ट थांबवू शकत नाही. यातच एक उत्तम उदाहरण आज आपण पाहिलं आहे. पुन्हा एका नव्या मुलाखतीसह पुन्हा भेटूया. बघत राहा अभिजित भारत.